नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार प्रोमोमध्ये आपण खूपच मोठा असा ट्विस्ट बघणार आहोत. कारण आजच्या प्रोमोमध्ये पूर्ण आजीने तन्वीला म्हणजे सायलीला तन्वी म्हणून घट्ट मिठी मारताच आता सायलीलाही पूर्ण आजीबरोबर घालवलेले लहानपणीचे क्षण इथे आठवलेले असतात. तर प्रियाचे मात्र 3:13 आणि 9:12 वाजलेले असतात. आता मात्र नरकात जाण्याची वेळ प्रियाची झालेली असते. तर इथे याची ही अवस्था बघताच आता साक्षीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. कारण सायली अर्जुनने प्रियाची अशी अवस्था केली म्हटल्यानंतर आता ते माझ्यापर्यंत पोचणार म्हणून घाबरलेली साक्षी सचिनला घेऊन आता जेलमध्ये असणाऱ्या महिपतला आणि नागराजला भेटण्यासाठी आलेली असते. आता मात्र लगेच साक्षी अण्णांना म्हणू लागते, अण्णा माझं काही खरं नाही. कारण त्या प्रियाची परिस्थिती मी बघितली, नरकात गेल्यासारखी अवस्था केली सायली आणि अर्जुनने तिची. आता माझं काही खरं नाही, मी जिवंत आहे हे सायली अर्जुनला समजलं आहे. अण्णा आता मी काय करू? आता मात्र अण्णा म्हणू लागतात, हे बघ तुला जी भीती वाटते ती कदाचित खरी पण होऊ शकते. कारण सायली अर्जुन तुझ्या आता हात धरून मागे लागणार. त्यावर लगेच आता साक्षी म्हणू लागते, अण्णा अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही माझ्यासाठी काहीच करणार नाही का? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, माझ्या हातात आता काहीच राहिले नाही आहे. हे बघ पोरी, आता जे काही असेल ना हातात तर ते देवाच्याच. त्यामुळे आता देवाकडे सगळ्या पापांची कबुली दे आणि इथनं बाहेर पडल्यानंतर एकही पाप करू नको. मग बघ तू या सगळ्यातनं नक्कीच सुटशील. आता मात्र लगेच सचिन म्हणू लागतो, अण्णा अहो काय बोलताय तुम्ही? त्यावर नागराज म्हणू लागतो, वेडा झालाय तो. एवढ्यात ना त्याला काय बोलावं ना तेच कळत नाही आहे. वेडा झालाय तो. आता मात्र अण्णांच्या या बोलण्याचा साक्षीला धक्का बसलेला असतो. तर इकडे आता डॉक्टरांनी पूर्ण आजी डिप्रेशनमध्ये गेल्याचं सांगितलेलं असतं. त्यामुळे पूर्ण आजी जसं म्हणतील तसंच ऐका. पूर्ण आजी सायलीला तन्वी अशी हाक मारत असतात. सगळेजण पूर्ण आजींच्या विरोधात ती तन्वी नाही आहे असं म्हणत असतानाच पूर्ण आजी भडकते. त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, हे बघा त्या आत्ता खूप डिप्रेशनमध्ये गेल्यात, त्यामुळे त्या म्हणतायत तसंच करा. सायलीला काही दिवस तन्वी म्हणून घरात वावरू द्या. आता मात्र लगेच सगळेजण जेवणासाठी टेबलवरती बसलेले असतात. तर आता लगेच पूर्ण आजी सायलीला आवाज देतात, तन्वी ये ना, अगदी तू लहानपणी जशी मला भरवायची नाही तशी भरव ना. आता लगेच सायली पूर्ण आजीजवळ येते आणि त्यांना भरवू लागते. आता मात्र पूर्ण आजीबरोबर लहानपणी जे क्षण घालवले असतात ना ते नकळत आता सायलीलाही आठवू लागतात. सायलीला मात्र फार आनंद होतो. आता मात्र सायलीच खरी तन्वी आहे हे सगळं सत्य कसं समोर येणार हे लवकरच आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.